धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराने ते ग्रस्त झालेले आहेत। स्वतः एक्स पोस्ट करत धनंजय मुंडेंनी ही आजाराबद्दलची माहिती दिली आहे। बेल्स पाल्सी हा मेंदूशी संबंधित ही समस्या आहे आणि बेल्स पाल्सीमुळे 2 मिनिटही आपल्याला बोलता येत नाहीये असं मुंडेंनी सांगितलंय। बेल्स पाल्सी आजारामुळेच आपण कॅबिनेट आणि जनता दरबाराला अनुपस्थित राहतोय असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। या आजारामुळे सलग 2 मिनिटही आपल्याला बोलता येत नाहीये आणि त्यामुळे आपण कॅबिनेट तसंच जनता दरबारामध्ये अनुपस्थित राहतोय असं देखील धनंजय मुंडेंनी यावेळी या पोस्टमधून सांगितलंय। निलेश बुधावले अधिकचे अपडेट देतील। निलेश, अजित पवारांना जनता दरबार घेण्यासंदर्भामध्ये सूचना दिल्या होत्या, त्यानुसार एकही जनता दरबार याच अनुषंगानं अजित पवारांच्याच निर्णयाला कुठेतरी धनंजय मुंडेंना खेराची टोपली दिली। ही बाब ज्यावेळेस समोर आली त्यानंतर एक पोस्ट आता धनंजय मुंडे यांच्या वतीने देण्यात आलेला आहे। बेल्स पाल्सी नावाचा आजार त्यांना झालाय आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्यामुळं आठवड्याच्या प्रत्येक जनता दरबार असतील किंवा कॅबिनेट बैठक असतील त्याला जाता येत नाही, अशा पद्धतीची माहिती आता त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे पक्ष 1-2 कॅबिनेट असतील किंवा पक्ष जनता दरबार असतील याला मी उपस्थित राहू शकलो नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे। साधारणपणे डोळ्यांची शस्त्रक्रिया निदान पाहायला मिळत आहे। मुळात हा आजार नेमका माहिती घेण्याचा प्रयत्न केला। नक्कीच निलेश, तेव्हा निलेशशी आपला संपर्क नीट होत नाही। दरम्यान धनंजय मुंडेंकडून स्वतः एक्स पोस्ट करते आजाराबद्दल ही माहिती देण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।